आज आपण करणार आहोत मस्त चमचमीत गरमागरम मेथी घालून बेसन पिठलं. हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज मी तुम्हाला मेथी घालून बेसन कसं करायचं ते सांगणार आहे. आम्ही याला बेसन म्हणतो, काही लोक याला पिठलं म्हणतात. तर हेच जे पिठलं आहे ते मेथी घालून कसं करायचं ते सांगणार आहे. मेथीचं आळण तर तुम्ही खाल्लंच असेल, सर्वच जण करतात, पण या पद्धतीने मेथी घालून एकदा अशा पद्धतीने बेसन नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि मेथी घातल्यानंतर या पिठल्याची चव अजून जास्त अप्रतिम अशी लागते. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला इथे 2 ते 3 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यात मोहरी घालायची आहे. मोहरी तळतळल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरे. त्यानंतर यात मी 2 लसूण पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे 2 ते 3 मिरच्या बारीक कट केलेल्या. आणि आता यात मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घातलेला आहे. तर कांदा इथे आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे मी कांदा सॉफ्ट होईपर्यंत मिनिटभर परतून घेतलेला आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे टोमॅटो. तर इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत, ते घालायचे आहे. आता मी इथे टोमॅटो घालून घेतलेला आहे. आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच याच्यामध्ये आपल्याला आता सुके मसाले घालायचे आहे. तर यात मी सर्वप्रथम घालणार आहे पाव चमचा हळद, त्यानंतर चवीनुसार तिखट. तर आपल्याला लक्षात ठेवायचंय की आपण याच्यामध्ये मिरची सुद्धा घातलेली आहे, त्याच्यामुळे तिखट थोडं बेतानेच घालायचं. त्यानंतर 1 चमचा धने पावडर घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता इथे आपल्याला टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर मीठ घातल्यानंतर टोमॅटो लवकरच सॉफ्ट होतो, त्याला जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही बघू शकता इथे टोमॅटो आता छान सॉफ्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे बारीक चिरलेली मेथी. तर इथे मी 1 कपभर इतकी मेथी घेतलेली होती, त्याला स्वच्छ धुवून आणि त्याला बारीक चिरून आता मी याच्यामध्ये मेथी घालून घेतलेली आहे. आता मेथी आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची आणि मिनिटभर आपल्याला शिजू द्यायची आहे. तिकडे मेथी शिजते आहे तोवर आपल्याला इकडे बेसन पीठ भिजवून घ्यायचंय. तर इथे मोजून मी 4 चमचे इतकं बेसन घेतलेलं आहे. तर तुम्हाला किती बेसन करायचंय त्यानुसार इथे तुम्हाला बेसनाचं प्रमाण घ्यायचं आहे. तर मी इथे 4 चमचे घेतलेलं आहे. आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बेसन भिजवून घ्यायचं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या लम्स राहायला नको, म्हणून त्याची काळजी घेऊन आपल्याला हे बेसन पीठ भिजवून घ्यायचंय. आणि आपल्याला हे पातळच भिजवायचंय, खूप जास्त घट्ट ठेवायचं नाहीये. जास्त घट्ट केलं तर पिठल्यामध्ये गाठी निर्माण होऊ शकतात, म्हणून याला आपल्याला पातळच भिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी याला छान पातळ असं सैलसर भिजवून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी मी पातळच ठेवलेला आहे. आता इकडे मेथी घातल्यानंतर मी याला 1-2 मिनिट शिजवून घेतलेलं आहे आणि हे झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप छान टेम्पटिंग आणि सुंदर दिसत आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पाणी. तर इथे आपल्याला 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घालायचं आहे. तर तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ ठेवायचंय त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये पाणी ऍडजस्ट करायचंय. तर सुरुवातीला 1 ते 1.5 ग्लासच पाणी घालायचंय. आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता पाण्याला उकळी इथे छान आलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आता जे बेसन भिजवून ठेवलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे. तर एका हाताने हे बेसन आपल्याला सोडायचं आहे याच्यामध्ये आणि एका हाताने चमच्याने आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी निर्माण होणार नाही. तर आता संपूर्ण बेसन मी याच्यामध्ये घालून घेतलंय आणि सतत हलवत आपल्याला हे मिक्स करायचं आहे. तर आता हे मला घट्ट वाटतंय म्हणून मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे. तर मिक्स केल्यानंतर तुम्हाला घट्ट वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता. तर तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. तर इथे मी 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे प्रमाण 3 ते 4 लोकांसाठी अगदी परफेक्ट असं आहे. जर तुम्हाला जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही बेसनाचं प्रमाण वाढवू शकता आणि पाण्याचं प्रमाण देखील तुम्हाला हवं तसं तुम्ही ऍडजस्ट करून घेऊ शकता.
तर आता मला हवं तेवढं मी पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता मला एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी वाटते आहे. तर सुरुवातीला हे पातळच ठेवायचं, कारण जसं जसं हे शिजतं तसं तसं ते घट्ट येतं, म्हणून सुरुवातीला याला आपल्याला पातळ ठेवायचंय. आता याला आपल्याला झाकून 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं आणि मध्ये मध्ये चेकही करायचं आहे. तर इथे मी याला 2 ते 3 मिनिट शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यावरती मस्त बबल्स आलेले आहेत आणि हे असेच बबल्स येतात, म्हणून याला झाकून शिजवणं गरजेचं आहे. आता हे थोडं घट्ट झालेलं आहे आणि परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे. आता यावर घालून घ्यायची आहे कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यानंतर याला मिक्स करायचं, म्हणजे कोथिंबीरीचा स्वाद याच्यामध्ये छान उतरतो. आणि आता याला गरमागरम सर्व करायचं आहे. आणि हे गरमागरम मेथी घालून केलेलं बेसन भातासोबत खूपच जास्त छान लागतं आणि थंडीच्या दिवसात तर विचारायलाच नको. तर एकदा तरी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करत राहा. भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.